हाय, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त असणार, स्वस्त राहा, मस्त राहा. तर स्वागत आहे तुमचं मनोरमा ब्लॉगमध्ये. तर आज आहे संडे. संडे म्हटलं की सुट्टीचा दिवस. सुट्टी म्हटलं की आराम. मग सगळे कामं लेट लेट होतात. आरामात चालतं सगळं संडे असलं म्हणजे की मी पण जस्ट आत्ताच उठली आहे. आंघोळ वगैरे केली. म्हटली चला चाय नाश्ता वगैरे करूया. तर हे गेले ते मार्केटला. यांनी आणलं चिकन. मी बोलली नका हो, चिकन वगैरे नका आणू, कारण ते कोंबड्यांवरती रोग पसरला आहे ना. ते काय बोलतात बर्ड फ्लू. तर हे बोलले की काय नाही होत, खाणारी खातात करून. आणि ते गावागावात झालं आहे, इकडे नाही आहे करून. म्हणजे मुंबईमध्ये अजून आलं नाही आहे. तर तरी पण भीती वाटते ना, म्हणून मी बोलली की नको बाबा, आणू नका करून. पण ते बोलते नाही मला खायचं आहे. तर मग म्हटलं आता खायचं तर त्यांचं मन कसं मारणार ना, नाही मारू शकत ना. तशी मी चिकन मटन वगैरे नॉनव्हेज वगैरे मी काही खात नाही. खातात तर फक्त माझा मुलगा खातो आणि माझे मिस्टर खातात. बाकी घरामध्ये मी माझी मुलगी नाही खात. तर मग आता त्यांना खायचं, त्यांचं मन नाही मारू शकत. म्हटलं ठीक आहे बाबा, आणा तुम्ही, बनवून देते. फक्त मी बनवून देते, खात वगैरे नाही. आता तरी बनवून देते, लग्न झाल्यापासून बनवते, धुते वगैरे, बनवून वगैरे देते, पण खात नाही. पहिले तर लहानपणी बघतसुद्धा नव्हते, हातसुद्धा लावत नव्हते. एवढी मला किळस यायची चिकन मटन म्हटलं की. तर ते लहानपणी माझ्या वडिलांनी मला चिकनच्या दुकानामध्ये नेलेलं ना, तेव्हापासून मी ते बघितलं आणि बघितलं तेव्हापासून मला ना ते असं कसं तरी झालं. म्हणजे अशी घिण आली की शी बाबा, हे लोक असं एक पक्षी किंवा जनावर मारून खातात, म्हणून असं कोंबड्या मारून खातात लहानपणी. तर मी तेव्हापासून मग माझ्या ते डोक्यात बसलं. तेव्हापासून मग मला त्याची किळस यायला लागली. मग ते मी लहानपणापासून जे मी बघितलेलं, मग ते मला आत्तापर्यंत मी अजून म्हणजे मटण मला असं मनापासून म्हणजे असं आवडतच नाही. हात वगैरे लावायला सुद्धा नाही आवडत. पण आता काय करणार, खाणारा नवरा भेटला तर मला करावं लागतं. आत्ता करायला लागले मी. लग्न झालं तसं. ह्याच्या आधी मी लहानपणी आईकडे कधीच नाही. जे पण काय करायचं ते आई बहिणी असायच्या त्या बनवायच्या, मी कधीच नाही. पण आता काय करणार, खाणारा नवरा मिळाला तर करावंच लागतं ना. तर काय करणार, आता करणं तर भागच आहे. त्यांचं मन मी मारू नाही शकत ना. तर हे बघा, चिकन आणलंय, करायचं आता आणि खायचंय. मी नाही हा, ते. तर जस्ट आता मी धुवून ठेवलं आहे. कांदा वगैरे कोथिंबीर टाकून त्याला बॉईल करायचं आहे. मग नंतर भाजी बनवणार. फक्त त्यांच्या पुरता बनवणार आहे. बाकी आम्ही काही बनवून खाऊ, आमचा काहीच प्रश्नच नाही. आम्ही काही खातो, चिकन सोडून. तर त्याआधी मी चहा बनवणार आहे, कारण माझा चहा झालेला नाही आहे. मिस्टरांचा झाला होता, कारण ते लवकर उठले होते. मी आंघोळ वगैरे केली नव्हती, म्हणून माझा चहा बाकी आहे. चहा नाही पिली तर दिवसाची सुरुवात कशी होणार? माझी तर सुरुवातच नाही होणार. माझं तर असं वाटणार की मी काहीतरी विसरली, काहीतरी चुकल्यासारखं होतं. म्हणून त्याआधी मी चहा पिणार, मगच सगळी कामं करणार. इलायची टाकते बघा मी. आणि 1 चमचा साखर, थोडीशी जास्त. थोडाच चहा ठेवते, कारण जास्त नाही. उघड डोळ्याची झोप जाण्यासाठी. जास्त चहा मला आवडत नाही, पण दिवसाची सुरुवात म्हणून चहा पाहिजेच असतो सगळ्यांना. त्याच्याशिवाय सुरुवात कशी होणार ना. दूध घेऊया. आता हा उकळेपर्यंत मी कांदा वगैरे कापून, कोथिंबीर वगैरे कापून म्हटलं
चिकनला फोडणी घालूया बॉईल करून. हळद टाकून चिकन टाकून देते, म्हणजे ते उकळत राहील. म्हणजे ती भाजी करायला तयार. मीठ, तर मी अशा प्रकारे बनवलं आहे. थोडं वाफवून मग नंतर पाणी टाकून 1 किंवा 2 शिट्टी मारेल, बस मग झालं. बनली आहे, आता ती आपण पिऊया. चहा, तुम्ही पण या प्यायला चहा. चहा या तुम्ही पण प्यायला. चहा पिल्यावरच बरं वाटतं बाबा. कामाची सुरुवात होते, दुसरं काय नाही. सुस्ती जाते, जरा तरतरी येते. त्यामुळे चहा सकाळचा जरुरी असतो. असं काय नाही, काही लोक पीत पण नाही सकाळी सकाळी चहा. बघा की चहा शरीरासाठी हानिकारक आहे. बोलणारे बोलतात तो खूप काय 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 काय, पण आपल्याला थोडी ना चहाशिवाय होणार आहे. नाही, चहा तर दिवसाची सकाळ तर चहावरूनच होते. म्हणून चहा सगळ्यात पहिले चहा, मग बाकी सगळे कामं. तर कसा वाटला तुम्हाला माझा हा छोटासा ब्लॉग व्हिडिओ? चिकनची रेसिपी दाखवणार होते, पण व्हिडिओ जरा लांब झाला असता, त्यामुळे मी जरा छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. तर बाय.